दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पूर्वीपासून भविष्य बघणाऱ्यांचं, मग हाताने भविष्य बघतात किंवा दुसरं काहीतरी करून ते भविष्य बघितलं जातं आणि लोक त्यांच्याकडे खूप आकर्षित होतात. काही भविष्यवादी तर असंही सांगतात, तू ह्या तारखेला मरणार आहे. आपण बघतो की काही भविष्य तयार करणारे लोक आहेत. प्रभू येशू ख्रिस्त कधी येणार आहे, जगाचा शेवट कधी होणार आहे, हे पण ते सांगतात. अगदी कुठल्या वर्षी, कुठल्या महिन्यामध्ये, कुठल्या तारखेला आणि कुठल्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, जगाचा शेवट होणार आहे, हेही ते सांगतात. जिथे जगाचा शेवट किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा माहिती नाही, फक्त पित्याला माहीत आहे. ह्यांना कसं माहीत होतं? परंतु ह्यामुळे आपले जे विश्वासणारे लोक आहेत हे गोंधळून जातात. गोंधळून जाण्याचं कारण नाही आहे, कारण देव आपल्याला हे कधी सांगत नाही तू कधी मरणार आहे, तुला मरायचं आहे, असं देव कधीही सांगत नाही. परंतु आपल्याला पवित्र शास्त्र एवढंच सांगतं की तुम्ही तयार राहा, शेवटच्या दिवसासाठी तुम्ही तयार राहा. बघा, पेत्राचे पहिले पत्र ह्याचा 4 अध्याय आणि 7 आणि 11व्या वचनांमध्ये पेत्र हेच सांगत आहे की तयार राहा. पण कशा प्रकारे तयार राहा? बघा की शेवट जवळ आल्याने आपल्याला काय करायचं आहे? मर्यादेने राहायचं आहे, प्रार्थना करायचं आहे, प्रीती करायची आहे. जी कृपादानं देवाने आम्हाला दिली आहेत ती एकमेकासाठी आपल्याला वापरायची आहेत. आणि ख्रिस्ती म्हणून जर आपल्याला कोणी सांगितलं की शेवट आला आहे, की शेवट आहे, तर घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. आपल्याला कुठल्याही गोष्टीत घाबरून जाण्याचं नाही आहे. आपल्याला फक्त तयार राहायचं आहे. काही होऊ दे, कधीही येऊ दे, उद्या आला प्रभू येशू ख्रिस्त तरी चालेल, जगाचा शेवट परवा झाला तरी काही हरकत नाही, कारण आम्ही तयार आहोत. आम्ही त्याच्या स्वागतासाठी तयार आहोत. आम्हाला जे काम सोपून दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे असा विश्वास आमच्या मनामध्ये असला पाहिजे आणि आम्ही तयार असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान ह्याचा 12वा अध्याय 40वं वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 12 अँड वर्स 40. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास वाटत नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.